आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम नंबर 3. कंपनी नेम बनवायचा आहे तुम्हाला राज सर्व्हिस सेंटर. मी इथं ऑलरेडी कंपनी बनवलेलीच आहे. यामध्ये जस्ट मला ट्रान्झॅक्शन मध्ये अकाउंटिंग वाउचर मध्ये एंट्रीज करायची आहे. फर्स्ट नंबरची एंट्री दिलेली आहे पहा. राज स्टार्टेड बाईक सर्व्हिस सेंटर बिझनेस विथ 15 लाख, म्हणजे 15 लाख हा बिझनेस मध्ये भरतोय आणि बिझनेस स्टार्ट करतोय. तर चला ही एंट्री आपण टॅलीमध्ये कशी करायची ही पाहूया. टॅली या सॉफ्टवेअरमध्ये गेल्याने पहिली एंट्री जी आहे आपण रिसिप्टमध्ये घेणार आहोत, कारण की बिझनेसच्या ओनरचं नाव हे क्रेडिट होईल. अल्ट सी राज सर्व्हिस सेंटर, जो की कॅपिटलच्या अंडर ग्रुपमध्ये येईल, कारण की बिझनेसच्या मालकाचं नाव आपण कधीही अंडर ग्रुप कॅपिटलच घेत असतो. 15 लाख रुपये तो बिझनेस मध्ये टाकतोय आणि कॅशच्या स्वरूपात हा इन्व्हेस्ट करतोय. यानंतर नेक्स्ट एंट्री आहे पहा. कॅश डिपॉझिट ॲट बँक, म्हणजेच तो बँकेमध्ये एक अकाउंट उघडतो आणि 15 लाखापैकी 7 लाख रुपये हा बँकेमध्ये तो डिपॉझिट करतोय. तर जसं की तुम्हाला माहित आहे ही एंट्री कॉन्ट्रामध्ये येणार आणि ही एंट्री कशी करायची आहे हे पहिले पाहून घ्या. तुम्हाला रिसिप्टच्या नंतर कॉन्ट्रावर क्लिक करायचं आहे. यामध्ये जेव्हा बँकेमध्ये आपण पैसे डिपॉझिट करतोय तर कॅश क्रेडिट होणार, कारण की बँकेमध्ये हे पैसे जाणार तुमचे आणि तुम्ही तुमच्याच बँकेमध्ये, म्हणजे सपोज मी इथं बँक ऑफ इंडिया अंडर द बँक अकाउंट घ्यायचं आहे तुम्हाला आणि ह्या बँकेमध्ये ती अमाऊंट आपल्याला इथं डिपॉझिट केली पहा. तर कॅश क्रेडिट होणार आणि बँक डेबिट होणार. तर अशा पद्धतीची एंट्री करायची आहे. थर्ड एंट्री आहे परचेस मशिनरी बाय चेक. आपण काही चेक दिला आणि त्या बदल्यात मशिनरी विकत घेतल्या, तर मशिनरी ही फिक्स ॲसेट आहे आणि ही परचेस केली, म्हणजेच ही एंट्री फिक्स ॲसेट जेव्हा तुम्ही परचेस करता तर ही एंट्री पेमेंटमध्ये होणार. तर जायचं आहे पेमेंटमध्ये आणि डेबिट घ्यायची आहे मशिनरी अंडर द फिक्स ॲसेट घ्यायचं आहे तुम्हाला आणि 70,000ची ही मशिनरी घ्यायची आहे चेकच्या स्वरूपात. तर मी इथं बँकच्या स्वरूपात पैसे पेड करतोय पहा इथे. नेक्स्ट एंट्री आहे पहा परचेस फर्निचर बाय कॅश 60,000 रुपीज. ही सुद्धा पेमेंटमध्येच एंट्री होईल. मी पेमेंटमध्येच आहो पहा. अल्ट सी फर्निचर अकाउंट अंडर द फिक्स ॲसेट आणि 60,000 रुपीज कॅशच्या स्वरूपात तुम्हाला पेड करायचे आहे. नेक्स्ट एंट्री आहे पहा 5 नंबरची हिरो होंडा बाईक सर्व्हिस चार्जेस रिसिव्ड. पहा ही बिझनेसच बाईक सर्व्हिसेसचा आहे, म्हणजेच ह्या बिझनेसची जी बाईक सर्व्हिसवर जी इन्कम होणार आहे ती या बिझनेसची डायरेक्ट इन्कम असेल. तर चला आपण बाईक सर्व्हिस चार्ज हे कसा रिसिव्ह करायचा हे आपण टॅली या सॉफ्टवेअरमध्ये पाहणार आहोत. तर काय आहे इथं हिरो होंडा बाईक सर्व्हिस. तर मी ही एंट्री रिसिप्टमध्ये करणार आहे आणि अल्ट सी सर्व्हिस आणि ही येणार डायरेक्ट इन्कम आणि घ्यायची आहे अमाऊंट आणि कॅशच्या स्वरूपात ही रिसिव्ड करायची आहे. नेक्स्ट एंट्री आहे पहा सुझुकी बाईक सर्व्हिस चार्ज रिसिव्ड 80,000 आणि हे सुद्धा कॅशच्या स्वरूपातच आहे. तर जाऊया रिसिप्टमध्ये. अल्ट सी सुझुकी बाईक सर्व्हिस अंडर द डायरेक्ट इन्कम येणार आहे आणि 80,000ची ही कॅशच्या स्वरूपात रिसिव्ह करायची आहे. 7 नंबर दिलेला आहे पहा टीव्हीएस बाईक सर्व्हिस चार्ज रिसिव्ह बाय चेक. तर ही अमाऊंट तुमच्या डायरेक्टली बँकेमध्ये जमा होणार आहे चेक. तर ही एंट्री तुम्ही कशी रिसिप्टमध्ये करायची हे पाहूया. चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअरमध्ये. रिसिप्टमध्ये अल्ट सी करून मी एक लेजर बनवतोय टीव्हीएस बाईक सर्व्हिस अंडर द डायरेक्ट इन्कम घ्यायची आहे तुम्हाला आणि 1 लाख रुपये जे की आपण चेकच्या स्वरूपात इथं रिसिव्ह करणार आहोत. CH नंबर म्हणजे चेक नंबर असेल तर तो तुम्ही इथं लिहू शकता. एंटर सेव्ह. नेक्स्ट एंट्री पाहूया आपण 8 नंबरची
जे की बजाज बाईक सर्व्हिस चार्ज रिसिव्ड बाय चेक, आणि ही सुद्धा 1,00,000 रुपीजचाच आहे. तर चला ही सुद्धा रिसिव्ह मध्ये करूया. अल्ट सी बजाज बाईक सर्व्हिसेस अंडर द इनडायरेक्ट इन्कम, आणि ही सुद्धा 1,00,000 रुपये आपण इथं टाकायचे आहे आणि बँकच्या स्वरूपात आपल्याला हे रिसिव्ह करायचे आहे. पहा हे नॉन ट्रेडिंग अकाउंट आहे आणि यामध्ये नेक्स्ट एंट्री आहे एक्सपेन्सेसची. जसं की आपण रेंट पेड केलं 8,000चं. तर चला ही एंट्री करूया पेमेंटमध्ये. अल्ट सी रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचं आहे तुम्हाला, जे की 8,000चा असेल आणि ही कॅशच्या स्वरूपात तुम्ही पेड केलेलं आहे. नेक्स्ट दिलेला आहे लाईट बिल, जे की 2,500चा आहे. अल्ट सी जे की कॅशच्या स्वरूपात आपण पेड केलेलं आहे. नेक्स्ट आहे अदर एक्सपेन्सेस, जे की 5,000चं एक्सपेन्सेस आहे. अल्ट सी अदर एक्सपेन्सेस 5,000 आणि हे सुद्धा कॅशच्या स्वरूपात पेड केलेलं आहे. चला नेक्स्ट पाहूया. आता इथे 12 नंबरची एंट्री थोडीशी तुम्हाला कन्फ्यूज करेल, कारण की कॅश विड्रॉल केली तुम्ही बँकेमधून आणि ही चेकच्या स्वरूपात केली. आता ही कशासाठी केली इथं दिलेली नाही, म्हणजे सेल्फ यूजसाठी केली की ऑफिस यूजसाठी केली. तर अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे ऑफिसच्या यूजसाठी अमाऊंट काढलेली आहे आणि ही एंट्री तुम्हाला कॉन्ट्रामध्ये करायची आहे. तर चला जाऊया आपण कॉन्ट्रा वाउचरमध्ये. तर इथे कॉन्ट्रामध्ये जायचं आहे. जेव्हा तुम्ही बँकेमध्ये पैसे टाकताय तर कॅश क्रेडिट होईल, पण बँकेमधून जेव्हा पैसे काढताय तर पैसे आपल्याकडे येतील तर कॅश ही डेबिट होईल. मग इथं क्रेडिट विचारलंय तुम्हाला, तर क्रेडिट काय घ्यायचे आहे, बँक घ्यायची आहे 25,000 आणि ही अमाऊंट कॅशच्या स्वरूपात तुम्हाला रिसिव्ह होत आहे. पहा, पण ही एंट्री कशामध्ये करायची आहे, कॉन्ट्रामध्ये. का, कारण की बँक पण तुमची आहे आणि पैसे सुद्धा तुमचे आहे. म्हणून जेव्हा तुम्ही बँकेमधून पैसे काढता किंवा टाकता ही एंट्री कधीही कॉन्ट्रामध्येच करायची आहे. एंटर आणि सेव्ह. नेक्स्ट घेताय तुम्ही सॅलरी पेड केली तुम्ही चेकच्या स्वरूपात 40,000ची. चला सॅलरीची एंट्री आपल्याला इथं कॉन्ट्रामध्ये न करता कशात जायचं आहे, पेमेंटमध्ये, आणि इथं अल्ट सी करायचं आहे. अल्ट सी करून सॅलरी अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि 40,000 रुपये तुम्हाला इथं टाकायचे आहे, जे की बँकच्या स्वरूपात म्हणजे चेकच्या स्वरूपात तुम्हाला इथं पेड करायचे आहेत. 14 नंबरची एंट्री पहा, कमिशन रिसिव्ड 4,000. कमिशन रिसिव्ड हे अदर सोर्सने आलेले पैसे आहेत, म्हणून हे इनडायरेक्ट इन्कम मध्ये होणार, कारण की मेन बिझनेस तुमचा सर्व्हिस देण्याचा आहे आणि त्या सर्व्हिस पासून येणारे पैसे हे तुमची डायरेक्ट इन्कम आहे. पण कमिशन रिसिव्ड हे तुमचा इनडायरेक्ट इन्कम असेल. आता ही एंट्री कशी करायची पहा, हे पाहूया. ही एंट्री पेमेंटमध्ये न करता तुम्हाला रिसिप्टमध्ये करायची आहे आणि स्टार्टिंगला क्रेडिट घ्यायचं आहे कमिशन. कमिशन अकाउंट अंडर द इनडायरेक्ट इन्कम घ्यायचं आहे तुम्हाला आणि अमाऊंट टाकायची आहे 4,000ची, जे की तुम्हाला कॅशच्या स्वरूपात रिसिव्ड होईल. पहा, एंटर सेव्ह. नेक्स्ट एंट्री दिलेली आहे पहा 15 नंबरची, इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम बँक. 500 रुपये तुमच्या बँकेमध्ये रिसिव्ड झाले, पण हे कोण दिले, जेव्हा तुमचे बँकेमध्ये काही पैसे असतील तर त्या पैशावर तुम्हाला इंटरेस्ट भेटत असतं, तर ते इंटरेस्ट तुमच्या बँकेमध्ये ऑटोमॅटिकली जमा होत असतं. तर ह्या इंटरेस्ट जेव्हा बँकेमध्ये जमा होतं तर ती पण आपल्यासाठी एक इन्कम असतं आणि ह्या इन्कमला इनडायरेक्ट इन्कम असे आपण म्हणतो, कारण की हा बिझनेस बाईक सर्व्हिस सेंटरचा आहे. त्यापासून मिळणारी इन्कम ही डायरेक्ट इन्कम आहे, पण कमिशन आणि इंटरेस्ट ही इनडायरेक्ट इन्कम आहे, कारण की तुमच्या मेन बिझनेस इन्कम सोर्स व्यतिरिक्त, म्हणजेच तुमच्या बिझनेसच्या मेन इन्कम सोर्स व्यतिरिक्त जी इन्कम येते ही इनडायरेक्ट इन्कम आहे. तर चला, तुमच्या बँकेमध्ये काहीतरी इंटरेस्ट रिसिव्ह झालं, ही एंट्री आपण करूया.
जाऊया टॅली या सॉफ्टवेअरमध्ये आणि ही एंट्री तुम्हाला रिसिप्टमध्येच करायची आहे. अल्ट सी करतोय, इंटरेस्ट रिसिव्ड आणि अंडर द इनडायरेक्ट इन्कम घ्यायचं आहे तुम्हाला, जे की 500 रुपये आहे आणि डायरेक्टली तुमच्या बँकेमध्येच जमा झालेले आहे. एंटर करून तुम्हाला इथं सेव्ह करायचं आहे. पहा, तर अशा पद्धतीनं आपण इथं पूर्ण एंट्र्याच केलेल्या आहे. चला पाहूया बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये जातोय पहा मी. तर सर्वात पहिले बॅलन्स शीट 17,99,000 टॅली झाली पाहिजे. चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये. अगदी बरोबर 17,99,000 बॅलन्स शीट तुमची टॅली झालेली आहे. नंतर पाहणार आहोत आपण कॅश इन हँड, जे की 9,03,500. पाहूया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये. पहा, कॅश इन हँड ही 9,03,500 नी बरोबर टॅली झालेली आहे. नेक्स्ट आहे बँक अकाउंट, जे की 7,65,500. तर हेच पाहूया आपण, 7,65,500. आणि सर्वात लास्टला जसे की आपण पाहतोय नेट प्रॉफिट हे 2,99,000 झाला पाहिजे. तर पाहूया आपण इथं स्केप दाबूया आणि इथे जाऊया प्रॉफिट अँड लॉस डिटेल्स मध्ये क्लिक करायचं आहे. ही तुमची इन्कम सोर्स आहे, हा तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे आणि त्यामधून तुमचा नेट प्रॉफिट हा आहे 2,99,000, जे की अगदी बरोबर आहे. तर अशाच पद्धतीचं तुमचं बॅलन्स शीट टॅली झालं पाहिजेत. पहा, आपण इथं 2 पद्धतीच्या इन्कम घेतलेल्या आहेत, जे की पहिले आहेत डायरेक्ट इन्कम आणि नेक्स्ट आहे इनडायरेक्ट इन्कम. आणि यामधून एक्सपेन्सेस काढून आपण इथं प्रॉफिट अचीव केलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडला असेल लेक्चर तर लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. समोरचे जे प्लेलिस्ट मधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता. थँक्यू.